ऊर्जित अवस्था आपल्याला निश्चितपणे विजयश्री प्राप्त करून देणार आहे। ती विजयश्री मिळवण्यासाठी कटिबद्ध राहूया। महत्त्वाची गोष्ट मी विसरून जाईल, मला याची कल्पना आहे की हे सगळं चालू असताना काही लोक स्क्रीनवर असतील ऐकायला काय काय कोण कोण बोलते, काही लोक इकडे तिकडे मोबाईलवरच डायरेक्ट लाईव्ह ऐकत असतील। साहेब हे काय बोलले ते काय बोलले ऐका, खबरे फार असतात उजवीकडे डावीकडे मागे पुढे सगळीकडे असे मोबाईल घेऊन थांबलेले। मी वारंवार म्हणते की खबऱ्यांचं अर्थकारण काही फार मोठं नसतं, फार फार तर हाफ बिर्याणी आणि 90 इथपर्यंतचं ते अर्थकारण असतं। हे सगळे हाफ बिर्याणी 90 वाले जे लोक आहेत, जे अस्वस्थ होऊन आपल्या आलमपणाला काय ज्या काही गोष्टी पोचवायचा प्रयत्न करत आहेत, त्या आलमपणापर्यंत सुद्धा या सभेचा आवाज गेला पाहिजे। आपण सगळेजण ताकदीने अवघे 70-72 तास आता मतदानाला शिल्लक आहेत, या 70-72 तासातला प्रत्येक मिनिट कारणी लावूया, ताकदीने लढूया। लढणाऱ्याला विजयश्री कायम मिळते, शस्त्र टाकणाऱ्याला नाही। आपण लढलं पाहिजे जातीवंत लढवय्यांनी, आपण सगळे लढूया, जिंकूया। या सदिच्छेसह पुनश्च एकदा माझ्या बोलण्याने कुणाचीही कुठल्याही गद्दारांची विश्वासघातक्यांची किंवा अजून कोणाकोणाची किंवा काही जर आपल्यात असूनही आपला गेम करायला जे थांबलेले असतात, ते आपल्यात वावरतात पण आपल्यालाच जणू काहीतरी आपल्यातले गुप्तहेर बनून राहतात। अशांना जर या सगळ्या बोलण्याचा राग आला असेल, उपमर्द झाला असेल, चुकून वाकून त्यांना वाईट वाटलं असेल, कुणाच्या भावना दुखायला गेल्या असतील, तर अशा सगळ्या त्यांचे नेते कार्यकर्ते खबरे हुजरे मुजरे जे काही आहेत, या सगळ्यांची यापैकी एकाचीही माफी अजिबात मागणार नाही। मला हेच बोलायचं होतं आणि असंच बोलायचं होतं, हे ठामपणे पुनश्च एकदा म्हणते आणि फक्त जाताना एवढंच विचारते, काय निशाणी आहे आपली आणि काय निशाणी आहे दुसरी? इंजिन आणि मला खेळायला अजून काही बॉल जास्तीचे मिळालेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला फक्त एक 2-3 ओव्हर मिळालेले आहेत, पण मला 5 ओव्हर जास्तीच्या खेळायला सांगितलेले आहेत आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे। दादा हो, या सगळ्या निमित्ताने कालपासून त्यांनी असा एक धोशा सुरू केला की हा प्रीतिसंगम नाही, हा भीतिसंगम आहे। गिरीश महाजन काल काहीतरी म्हणत होते आणि गिरीश महाजन म्हणाले की 2 ठाकरे आता सत्तेसाठी एकत्रित आलेले आहेत। बरं गिरीश महाजन, आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलोत का? आणि मग फडणवीस आणि शिंदे गुवाहाटीमध्ये काय मोक्षप्राप्तीसाठी एकत्रित आले होते काय? आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलो म्हणजे तुमने किया तो रास लीला और हमने किया तो कॅरेक्टर ढीला। जरा तर काय तर जाणीव ठेवा राव, काय बोलताय तुम्ही, काय भान आहे तुम्हाला? तिकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं एक वेगळंच काहीतरी अगम्य सगळं चाललेलं आहे। माणूस एवढा गोड बोल्यान साखर झेल्या ज्या पद्धतीने हा गडी मांडणी करतोय, आणि मांडणी करताना बघा आपल्या नेत्याची नक्कल करण्यात किती हुबेहूब पटाईत झाले देवेंद्रजी, की देवेंद्रजींनी या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आतापर्यंत गेल्या 10-12 वर्षाच्या काळात एकाही पत्रकाराला सामोरे न जाता एकही पत्रकार परिषद निधड्या छातीने घेतली नाही। या संबंध निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या काही मुलाखती देत आहेत, मुलाखत घेणारे कोण? नॅशनल क्रश गिरिजा ओक। मुलाखत घेणारे कोण? जपून 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 पुढं धोका आहे, सई तामनकर। मुलाखत कोण घेते? होणार असून मी, तेजश्री प्रधान। वा, काय अडचण आहे नेमकी देवेंद्र फडणवीसांची, की देवेंद्र फडणवीस एकाही पत्रकाराला